रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, चोखा माझा जीव, चोखा माझा भाव. कुळधर्म देव चोखा माझा, कुळधर्म देव चोखा माझा. काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती, काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती. मी झालो व्यक्ती तयासाठी, मी झालो व्यक्ती तयासाठी. माझ्या चोखियाचे करीती जे ध्यान, माझ्या चोखियाचे करीती जे ध्यान. तया कधी विघ्न पडो नेदी, तया कधी विघ्न पडो नेदी. नामदेवे असती आनिल्या पारखोनी, येते चक्रपाणी पितांबरी, येते चक्रपाणी पितांबरी. चोखोबऱ्यांचं वर्णन करणारा असा हा नामदेव महाराजचा अभंग म्हणण्याचं कारण एवढंच आहे, आपल्या लक्षात आलेलं असावं. आपलं जरी भारुडाचं चिंतन चालू आहे, 25 भाग आपले भारुडाचं चिंतन झालं. आज त्या अर्थानं 26वा भाग असायला हवा होता, परंतु आज चोखोबरायांची पुण्यतिथी आहे. चोखोबरायांचं पुण्य स्मरण आज आहे आणि चोखोबरायांची पुण्यतिथी असताना चोखोबरायांचं स्मरण आपल्याला घडावं म्हणून नैमित्तिक एक प्रवचन म्हणून चोखोबरायांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण चिंतन करणार आहोत. वारकरी संप्रदायामध्ये संतांची जी मांदियाळी आहे महाराज, माऊली ज्ञानोबारायांपासून तर तुकोबारायांपर्यंत, निळोबारायांपर्यंत जी वारकरी संतांची परंपरा आहे, जी मांदियाळी आहे, या ज्ञानोबा तुकाराम या नावामध्ये सबंध संत त्यांचं स्मरण आपण करत असतो. असं जरी असलं तरी संत चोखोबारायांचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्मरण, त्यांचं एक वेगळं कर्तृत्व, त्यांची एक वेगळी शाप अशी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला दिसून येते. एका दीन दलित दुबळ्या जातीमध्ये जन्माला येऊन परमार्थामध्ये एक परमोच्च अशी क्रांती करणारे संत म्हणून आपल्याला चोखोबारायांकडे बघावं लागेल महाराज. काय अधिकार आहे चोखोबारायांचा? कोण चोखोबारा आहे? अहो, ज्या जातीमध्ये चोखोबारायांनी जन्म घेतला त्या जातीला त्या काळामध्ये काय त्रास भोगावा लागला आपल्याला माहिती आहे महाराज. किती हेडसाण, काय विटाळ विटाळ विटाळ. अहो, देवाच्या दर्शनाला सुद्धा चोखोबारायांना जाऊ द्यायचे नाहीत, आपल्याला माहिती आहे इतिहास. चोखोबारायांसारखे संत मात्र त्यांनी त्या व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारल्याचं आपल्याला दिसते का, याचं आपल्याला संशोधन करण्याचा तो विषय आहे. चोखोबारा जबरदस्तीने मंदिरात कधीच गेले नाहीत. समाज व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी बंड पुकारलं का? नक्कीच पुकारलं, पण ते अभंगाच्या माध्यमातून आपल्याला ते दिसतं. त्यांनी वेगळ्या पद्धतीनं त्या व्यवस्थेचा विरोध केला, परंतु जबरदस्तीनं मंदिरात घुसण्याचा प्रकार मात्र चोखोबारायांनी केला आहे असं आपल्याला दिसत नाही. अहो, कशाला करावा? देवाला काळजी आहे. देव म्हणतात, चोखोबारा म्हणतात, देवा मला तुझं दर्शन घ्यायचं आहे. पण चोखोबारा महाद्वारातून देवाचं दर्शन घेतात. आता पूर्वीचा 12व्या शतकातलं मंदिर वेगळं असावं नाही का? आज जसं आहे तसं असेल का? नाही. मग महाद्वारात जर चोखोबारा उभे राहिले तर भगवान पांडुरंगाची मूर्ती दिसायची, पण जवळ जाऊन दर्शन घेता येत नव्हतं. महाराज का? म्हणे तू हीन जातीत जन्माला, तू दलित जातीत जन्माला, तू खालच्या जातीत जन्माला, तुला दर्शन घेता येणार नाही. देव बाटेल देव. ज्या देवाने सर्वांना निर्माण केलं तो देव बाटेल. एवढा साधा सुद्धा आहे का तो?
अहो, गंगेत स्नान केल्यानं आपली पाप मग गंगा पापी बनते का? गंगा जर कुणालाही त्या ठिकाणी पापमुक्त करते असं म्हणता, मग गंगा बाटली का? गंगा बाटत नाही आणि हा देव बाटतो. पण त्या काळातला तो विचार महाराज जाऊ द्या, आपल्याला त्यात पडायचं नाही. का कुठली व्यवस्था असेल, कुठली जाती व्यवस्था असेल, कुठले धर्म मातंड असतील, आमच्या चोखोबाऱ्यांना दर्शन घेत नसं. पण एक सांगू, अहो तुम्ही आम्ही दर्शन घेऊ दिलं नाही म्हणून काय झालं? त्या विठोबाला काळजी, विठोबा बाहेर आले आणि एक दिवस रात्री चोखोबाला आतमध्ये घेऊन गेले महाद्वारामध्ये, महाद्वारातून गाभाऱ्यामध्ये, आणि तिथे पूज गोष्टी करतात. कोण? चोखोबांसोबत विठोबा. एवढा अधिकार महाराज. असे संत एका हीन जाती, त्यावेळेस म्हणायचे हीन जात कुठलीही हीन नसते. यातायाती धर्म नाही विष्णुदासा महाराज. जात पात धर्म ही बंधनं वारकऱ्यांमध्ये नाहीतच नाही. बघा ना महाराज, संतांना जात आहे का हो? जातच नाही. जर आम्ही ती जात लावली, ज्ञानोबा श्री संत एकनाथ महाराज ब्राह्मण जातीचे, तुकोबाराय कुणबी आहेत, मराठा आहेत असं आम्ही म्हणतो, नाही का? रोहिदास महाराज चांभार जातीचे आहे, चोखामेळा महाराज अंत्यजीवनीचे आहे असं आम्ही म्हणतो, नाही का? गोरा कुंभार आहेत, सावता माळी आहेत. पण तुम्हाला सांगू, यांची जात एक आणि एकच आहे, ती म्हणजे हरिभक्त. यांना जात नाही महाराज. कोण ब्राह्मण, कोण शूद्र, कोण क्षत्रिय, कोण वैश्य, हरिभक्ती हीच जात आहे. आणि म्हणून चोखोबार आहे आमच्यासाठी. कुठल्या जातीत जन्मले हे महत्वाचं नाही, ते वारकरी कुळात जन्मले महाराज. ते वारकरी बनले, ते वैष्णव बनले, ते विठोबाचे भक्त बनले. विठोबांनी ज्यांना डोक्यावर घ्यावं, तिथे तुम्ही आम्ही काय महाराज. तेव्हा कुठल्या जातीत जन्माला आले हे महत्वाचं नाही, त्यांचं कर्तृत्व महत्वाचं आहे, अधिकार महत्वाचा आहे महाराज. 700-800 पूर्वी जी समाज व्यवस्था होती, त्या समाज व्यवस्थेमध्ये सर्वत्र भेदाभेद, विटाळ सोळ ओळ याचं थोतांड माजलं होतं. आणि त्या काळामध्ये आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी, माऊलींनी, गोरोबा काका होते, आमचे सावतोबा महाराज होते, जनाबाई होत्या, नामदेव महाराज होते, आणि तिथेच महाराज चोखोबा महाराज सुद्धा होते. तुम्हाला एक सांगू का, चोखोबारायांना मंदिरात प्रवेश नव्हता, पण माझ्या माऊलीने वाळवंट उघडं केलं हो, आणि वाळवंटामध्ये या वारकऱ्यांची मानदेळी त्या ठिकाणी निर्माण केली. तुम्हाला सांगू, नामदेव महाराज कीर्तन करायचे, नामदेव महाराज शिंपी, ज्ञानेश्वर महाराज तिथे उभे राहायचे, गोरोबा काका राहायचे, चोखोबा राहायचे. कुठली जात आली महाराज? कोण ब्राह्मण, कोण कुंभार, कोण महार, कोण माग नाही. इथे जात नाहीच नाही. नामदेव महाराज कीर्तन करतात, नामदेव कीर्तन करी, नाचे पांडुरंग, जनाबाई सुद्धा टाळ घेतात महाराज. इथे जात नाही, पात नाही, धर्म नाही, वर्ण नाही, लिंग नाही, कुठलाही भेद नाही. आणि असं भेदाभेद विरहित असलेलं जीवन हे वारकऱ्यांचं, वैष्णवांचं जीवन. त्या कुळामध्ये एक महान संत जन्माला आले, आणि ते संत म्हणजे संत चोखामेळा. आज चोखोबारायांची पुण्यतिथी आहे महाराज. नावच असं आहे हो, चोखा मेळा. चोखा म्हणजे काय? चोखा म्हणजे पवित्र, चोख. मेळा म्हणजे अमंगल. कुठलंही अमंगलत्व ज्यांच्यात राहत नाही, भगवत प्रेमाने, भगवत भजनाने ज्यांच्या मधलं अमंगलत्व जाऊन जे चोख म्हणतात, ते चोखा मेळा. भगवंत चोखोबांच्या हृदयामध्ये राहतो महाराज. नुसतं कुळात कुठल्या जन्म घेतला म्हणजे राहतो असं नाही. म्हणे मी उच्चवर्णीय आहो, तुझ्या घरीच राहतो उच्चवर्णीय. कुठल्या जातीत? मी मोठ्या उंच जातीत जन्मलो. इथे उंच नीच काही ने उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त दे पुण्या महाराज. तेव्हा चोखोबारा जरी कुठल्याही जातीत जन्माला आले असले तरी ते आमच्यासाठी महान संत आहेत. नवे नवे आहेतच आहेत. एक सांगू तुम्हाला,
वाळवंटामध्ये जेव्हा ही वारकऱ्यांची मांदियाळी, वैष्णवांची मांदियाळी माऊली ज्ञानोबारायांनी निर्माण केली, जुळवली, मिळवली मांदी वैष्णवांची, तेव्हा महाराजांनी, माऊलींनी माझ्या ब्राह्मण असून चोखोबांची जात विचारली नाही महाराज. म्हणून सांगतो, अस्पृश्य हे जे भेदभाव आहेत ना, कोणी म्हणतात हे हटवायचा आहे, जातीभेद हटवायचा. हा जातीभेद 700-800 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाने मिटवला खऱ्या अर्थाने. सर्वात मोठे आद्य क्रांतिकारक तर माऊली आहेत. माऊलींनी हा भेद मिटवला महाराज आणि सर्वांना एकत्र केलं. एक गोष्ट मी सांगून गेलो, मंदिरात प्रवेश दिला नाही, पण मंदिराच्या बाहेर वाळवंटामध्येच त्या ठिकाणी विठोबाला यायला लावलं, विठ्ठल उभा राहायला महाराज तिथे. कुठे? वाळवंटामध्ये, ज्या कीर्तनामध्ये दंग व्हायचा विठ्ठल. विठ्ठलाचा पितांबर गळून पडला. आपल्याला सर्वांना माहिती आहे कथा, मला पुन्हा सांगायची नाही. नामदेव महाराज कीर्तन करतात, ज्ञानेश्वर महाराज ध्रुपद घेतात, जनाबाई म्हणतात, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. काय अधिकार जनाबाईचा महाराज. एका स्त्रीने ज्ञानेश्वर माऊलींना सांगायचं, माऊली तुम्ही चाल म्हणा चाल. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानदेव महाराजांनी अभंग म्हणायची. गोरोबा काकांनी मृदुंग वाजवायचा तिथे आणि ही सर्व मांदेवळी उभी आणि पांडुरंगाने मात्र नाचायचं महाराज. पांडुरंग परमात्म्याने नाचावं. कबीर महाराज बाजूला बसलेले आणि या भगवंताचा पितांबर गळून पडला. कबीर महाराज म्हणतात, देवा तुमचा पितांबर गळतो आहे, सुटला आहे, सांभाळा स्वतःला. एवढा महाराज कीर्तनाचा आनंद. देवाने यांच्यामध्ये येऊन राहावं एवढा अधिकार चोखोबा यांचा. चोखोबा आणि देवाचं असं प्रेम बघून चोखोबारा रोज महाद्वारामध्ये तिष्ठत राहायचे. पण हे जे कर्म मार्तंड, धर्म मार्तंड जे होते ना, यांना ते बरं वाटायचं नाही. म्हणे हा खालच्या जातीचा माणूस इथं उभा राहतो, याला हाकललं पाहिजे. हो, याला हाकललं पाहिजे. त्याला हाकलून महाराज चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर सांगितलं, तू चंद्रभागा पार करून यायचंच नाही, महाद्वाराजवळ सुद्धा तू यायचं नाही. म्हणजे जे आज्ञा महाराज. मोठ्या जड अंतःकरणानं चोखोबारा चंद्रभागेच्या पलीकडे जाऊन आपली झोपडी त्यांनी बांधली महाराज. आता जर इस्कॉन मंदिर आहे ना चंद्रभागेच्या पलीकडे, तिथे जवळपास तितक्यात कुठंतरी महाराजांनी झोपडी बांधली, एक दीपमाळ उभारली आणि तिथूनच महाराज दर्शन करायचे पांडुरंगाचं. काय वाटायला आलं महाराज. कुठल्या जातीत जन्मावं हे आपल्या हाती आहे का? ते आपल्या हाती नाही, परंतु भगवंताची भक्ती करणं आपल्या हाती आहे की नाही? आहे ना. या धर्म मार्तंडांनी भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण भगवान पांडुरंग परमात्मा चोखोबाच्या झोपडीत येऊन राहायला लागला. एकदा चोखोबारांच्या झोपडीमध्ये हा भगवान आला. पहिले सांगितलं, चोखोबा मी उद्या तुमच्याकडे येतो. कशाला? द्वादशी सोडायला. द्वादशीचं पारण मी तुमच्याकडे, मला जेवायचं आहे. चोखोबांना खूप आनंद झाला महाराज. चोखोबांनी आपल्या पत्नीला सांगितलं, सोयराबाई, चोखोबांच्या पत्नीचं नाव सोयराबाई, सोयरे आज पांडुरंग परमात्मा जेवायला येणार आहे, स्वयंपाक कर व्यवस्थित. सर्व स्वयंपाक झाला. ठरल्याप्रमाणे पांडुरंग परमात्मा जेवायला आले महाराज. पंक्ती बसल्या, पत्रावळी वाढली, सोयराबाई वाढतायत आणि वाढता वाढता दह्याची माथन सोयराबाईनं घेतली. दही वाढायला गेले. काय थोडं दही पितांबरावरती पडलं आणि तेवढ्यात चोखोबारा थोडेसे रागावले. सोयरे तुला कळत नाही का? अगं परमात्म्याच्या पितांबरावरती दही सांडलं. तो आवाज कुठेतरी बाहेर गेला आणि कोणीतरी एक मंदिरातला पुजारी त्या ठिकाणी बघतोय. मग इथे देव कसा काय आला? पाहतो तर इथे भगवान पांडुरंग परमात्मा जेवतोय. तळत तो आपल्या गाभाऱ्यात गेला, पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेला आणि लोकांना सांगतो, पुजाऱ्यांना सांगतो, अरे देव कुठे आहे? देव तिकडे गेला म्हणे. म्हणजे कुठे आहे देव? देव तर गाभाऱ्यात उभा आहे. अरे अनंत वेश अनंत रूप आहे, देखले म्या त्याशी. अनेक रूप घेतोय तो चोखोबा रायांकडे गेला आणि जेवायला बसला. जेव्हा धांदल झाली, अनेक पुजारी ब्राह्मण लोक येऊन बघतायत, खरंच देव इथे जेवायला आलाय का? देवाने आपली
धूम ठोकली, देव निघून गेले. देव कुठं राहतात तिथे? मग देव गेले आणि विटेवर उभे राहतात. तर नंतर पुन्हा सर्व बडवे मंडळी तिथे गेली. पाहतात तर देवाच्या पितांबरावरती दही सांडलाय महाराज, दही. काहींच्या लक्षात आलं की हा खरोखर चोखोबांच्याकडे जाऊन जेवण करून आला. एवढा अधिकार, काय अधिकार सांगावा महाराज? अधिकारापेक्षा अधिकार आहे. एक सांगू तुम्हाला, चोखोबारायांनी पंढरपुरामध्ये असं म्हणतात, चोखोबाराय विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणी हे त्यांचं गाव. परंतु आपले मोलमजुरी करून कुठेतरी काम मिळावं म्हणून पंढरपूरला आले आणि मंगळवेढ्याला स्थायिक झाले असं म्हणतात. काही जणांचं असं मत आहे की पंढरपूरलाच त्यांचा जन्म झाला. अनेक मतप्रवाह आहे. खरं म्हणजे खरा इतिहास आपल्यासमोर अजून स्पष्ट नाही. पण तरीही चोखोबाराय सर्वांनी जरी चोखोबारायांना हिणविलं, सर्वांनी म्हणजे हो धर्म मातंडांनी हिणविलं, तरीही चोखोबारायांनी नामदेवरायांचं कीर्तन ऐकलं आणि नामदेवरायांना गुरु केलं. नामदेवरायांच्या बाबतीत चोखोबारायाचं वर्णन करतात. नामदेवराय म्हणतात, धन्य धन्य नामदेव, कारण नामदेवांना गुरु मानलं चोखोबारायांनी. धन्य धन्य नामदेव, माझा नियतीचा भेव, निसीम भेव, विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी, कुण सांगितली निर्धारी, ठेवून माथा हात, ठेवून माथा हात, दिले माझे मज हित, विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी. चोखोबा महाराज म्हणतात, मला नामदेव महाराज गुरु मिळाले, त्यांनी 3 अक्षराचा मंत्र दिला, विठ्ठल 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 विठ्ठल. माझं हित कशात आहे ते मला सांगितलं. दावेला माझा तारू, चोखा म्हणे माझा गुरु, दावेला माझा तारू, चोखा म्हणे माझा गुरु. चोखोबाराय म्हणतात, माझे गुरु आहेत. कोण? नामदेव महाराज गुरु आहेत. नामदेव महाराजांनी चोखोबांच्या माथ्यावरती हात ठेवला, गुरुमंत्र दिला आणि चोखोबांचं जीवन उद्धरलं. मी महाराज आतापर्यंत बरेच गुरु शिष्य परंपरा ऐकल्या असतील, तुम्हीही ऐकल्या असतील. शिष्याने गुरुचं वर्णन करावं नाही का? पण नामदेवरायांनी माझ्या चोखोबाचं वर्णन केलं. चोखोबावरती अभंग लिहिलेत, काय सांगावं. चोखोबारायावरती अभंग लिहिताना नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये अभंग आले बघा. नामदेवरायांचा गाथा आहे आणि नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये चोखोबांचं वर्णन करताना नामदेवरायांनी चरित्र लिहिलं. चोखा मेण्याने पाजिले दही, पडू दिले नाही उन्हे त्यांचे, तयाचे चरित्र परिसावे सादर, करीतो नमस्कार संत जना, तयाची जे कांता तयाची सारिखी. मोठा असा अभंग नामदेवरायांनी लिहिला महाराज. हा अभंग 24 कडव्याचा असा अभंग आहे. मी का सांगतोय, एका गुरुने आपल्या शिष्याचं वर्णन करावं, एवढी महती, एवढं महात्म्य चोखोबारायांचं आहे. म्हणून चोखोबा महाराज हे साधारण संत नाहीत. अनेक ठिकाणी चोखोबांचं चरित्राचं वर्णन करताना अनेक किस्से आहेत महाराज, अनेक कथा आहेत. 1-2 सांगतो आणि थांबतो. चोखोबाराय मोलमजुरी करायचे, माहिती आहे तुम्हाला. मोलमजुरी करायचे आणि आपला उदरनिर्वाह करायचे. चोखोबारायांचं कुटुंब म्हणजे सोयराबाई, निर्मळाबाई त्यांची बहीण, बंका त्यांचा मेहुणा, सर्व भागवत भक्त होते. नंतर मुलगा झाला, कर्ममेळा. आता मुलाची एक मुलगा झाला, ते बाळांपणाची जी कथा आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, तरी सांगितली पाहिजे आजचा दिवस असल्यामुळे, नाही का. या बाळांपणाची जी कथा आहे ना महाराज, मला आश्चर्य याच गोष्टीचं वाटते. मी सांगून गेलो, नामदेवराय गुरु आहे, पण नामदेवरायांनी चोखोबारायाचं वर्णन केलं. चोखोबारायांच्या पत्नीच्या बाळणपणाचा अभंग नामदेवरायांनी जेव्हा तुमच्या आमच्या समोर ठेवला, तब्बल 47 चरणाचा अभंग आहे, 47 कडव्याचा. आता बोला. चोखोबारायांची पत्नी सोयराबाई गर्भवती होती. 9 महिने भरलेत, 9 महिने पूर्ण झाले आणि 9 महिने पूर्ण झाले. आता कुणाला तरी घरी असावं ना, कारण सासू नाही, आई नाही, कोणीच नाही. मग कोणीतरी बाई असावी की नसावी? पूर्वी काय असे काय हे होते का मॅटर्निटी होम? नाही ना.
मग बाळांपण करायचं आहे, मग आता नंदीला आणावं. म्हणून चोखोबांना सांगितलं, अहो सोयराबाईंना घेऊन या की. चोखोबा बोलले हो. सोयराबाईंनी सांगितलं निर्मळाबाईंना घेऊन या. निर्मळाबाई म्हणजे चोखोबाऱ्यांची बहीण. आमच्या चोखोबारा बोलले हो ठीक आहे घेऊन येतो. निघाले. चोखोबारा विरक्त पुरुष हो, विसरले ना भगवंताच्या नामस्मरणामध्ये. मंगळवेढ आणि पंढरपूर खूप जवळ आहे महाराज. नेहमी दिंड्या जातात. दिंड्या बघितल्या चोखोबारायांनी आणि मन विठ्ठल चरणी नुसतं विठ्ठल 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 या नामघोषामध्ये दंग झाले. विसरूनच गेले महाराज. विसरून गेले. बहिणीकडे गेले, तिथे राहिले. काय झालं ते विसरलेच की आपल्या पत्नीचं बाळणपण आहे. इकडे 9 महिने पूर्ण झाले, 9 दिवस पूर्ण झाले. नामदेवराय वर्णन करतात. 2-3 कडवे सांगतो कारण 47 चरणाचा अभंग आहे, पूर्ण सांगता येणार नाही. नामदेवराय म्हणतात चोखोबाची कांता शेती गर्भिणी, चोखोबाची कांता शेती गर्भिण, झाले 30 पूर्ण 9 मास. म्हणजे 9 महिने पूर्ण झाले. करुणे विनंती पतीसी बोलत, असावे साहित्य घरा माझी. पतीला सांगते की घरात काहीतरी साहित्य लागेल ना, हो बाळांपण जवळ आलो. ऐकोनी या चोखा करीत विचार, कोणे ऐसा घोर वागवावा, न पुसता गेला बहिणीच्या गावा, आनंदे केशवा आळवीत. निर्मलाबाईकडे गेले की निर्मलाबाईला घेऊन या. पण चोखोबारा विसरले महाराज. मोठा अभंग आहे, मी थोडक्यात सारांश रूपाने सांगतो. इकडे सोयराबाईंचं बाळणपणाची तारीख जवळ यायला लागली. डॉक्टरने दिली नव्हती, पण पूर्वी अंदाज होते ना, काय करायचे बघा असे, अमावस्या ही अमावस्या ती अमावस्या ती अमावस्या ती अमावस्या. आणि मग एवढे महिने झाले, एवढे दिवस झाले. आता करायचं काय, पोट दुखायला लागलं. अजून कोणीच आलं नाही. चोखोबाई घरी नाही आणि बहीण तर वेगळीच राहिली महाराज. ननंद तर वेगळीच आलीच नाही. अजून काय करायचं. इकडे देवाला काळजी पडली की हा तर माझा चोखोबा भजनात दंग, याला काहीच माहिती नाही, करायचं काय. देव म्हणतो रुक्मिणी का ग जाते का तुला. कुठे म्हणे, जाऊ ना काही हरकत नाही. नाही म्हणे बाळांपण करायचं आहे. रुक्मिणी म्हणते देवा आता तेवढंच बाकी राहिलं का आता मी बाळांपण करायला जाऊ, मी लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे. देव म्हणतात ठीक आहे तुला जमणार पण नाही, राहू दे. देवानी बाबा निर्मळाबाईचं रूप घेतलं. चोखोबाची बहीण झाला महाराज. आणि चोखोबाची बहीण झाला आणि चोखोबाच्या तिथे चोखोबाच्या घरी गेला आणि म्हणते, दरवाजावर थाप मारते, चोखोबाची बहीण झाला शारंग, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडा हाका मारतसे, वैनी उघडा हाका मारतसे, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडा दार हाका मारी. हाका मारतो वैनी. चोखोबाच्या पत्नीला वाटलं आल्या आपल्या निर्मलाबाई आल्या, वंश आल्या, दरवाजा वगैरे आलेला आहे. खरोखर निर्मळाबाई. अहो देव कोणाच रूप घेऊ शकत नाही, त्याने रूप घेतलं. जाऊ द्या हो, रूप घेतलं त्याचं काही नाही, पण या देवाने ज्यांनी हा अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे महाराज, त्यांनी सोयराबाईच्या उदरातला गर्भ, सोयराबाईच्या उदरात असलेलं अपत्य, सोयराबाईच्या उदरात असलेला कर्ममेळा बाहेर काढला महाराज. काय सांगावं. ज्या देवाने सर्व पृथ्वी घडवली, पृथ्वी तृप्त केली, ज्या देवाने पृथ्वी निर्माण केली, त्या देवाने बाळणपण पण करावं भक्तासाठी. इथे भक्ती महत्वाची आहे महाराज. चोखोबांची भक्ती बघून हे बघा, चोखोबा कुठल्या जातीत आहे. पूर्वी पहिले त्याला विटाळ म्हणायचे, आता या देवाने त्या विटाळाचं सोडूनच द्या, पण बाळणपण सुद्धा करायला चोखोबाच्या पत्नीचं बाळणपण करावं महाराज. यापेक्षा दुसरी कुठली. बरं सांगितलं का करा म्हणून नाही ना, हा सांगावंच लागत नाही याला. न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम, भक्त समागमे सर्व वावे हरी, न सांगता करी सर्व काम. न सांगता काम करतो हा आणि न सांगता बाळणपण केलं महाराज. या 47 कळव्याच्या अभंगामध्ये नामदेवरायांनी तर एवढं वर्णन केलं की काय बाळणपण केलं, कसं केलं, 13 दिवस कशी केले, 5वी कशी केली, कुठलं कपडे आणले, काय आणले, सर्व 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 सांगितलं महाराज. विष्णुदास नामा वंदिताचे चरण, वर्णित शे गुण वारंवार, दादा माझा शे पांडुरंग भक्त.
वहिनी निघाल्या म्हणजे निर्मळाबाई निघाल्या म्हणजे देव निघाले आणि सांगते सोयराबाईला, सोयराबाई माझा भाऊ खूप चांगला आहे बरं, तो देवाचा भक्त आहे. असू द्या, चिंतन खूप मोठं आहे. थोडक्यात काय, नंतर चोखोबा महाराज आले आणि बघतात तर इथे मुलगा झाला. म्हणजे कधी डिलिव्हरी झाली, बाळणपण झालं. अरे बापरे, मी विसरलो, चक्क विसरलो, मी बहिणीला आणलं नाही. सोयराबाई म्हणतात कशाला गंमत करता हो, आताच तर गेल्या वंश. मग लक्षात आलं की हा त्रैलोक्याचा अधिपती, त्रैलोक्याचा नायक, विश्वाचा जनिता स्वतः बाळणपण करून गेला महाराज. हा अधिकार चोखोबांचा आहे. त्यांच्यासोबत देव काम करतो, असेही काम करतो. अहो, मोलमजुरी करायची, आपल्या जातीत आलं ते काम करायचं, मेलेले ढोरं ओढून न्यायचे. हा देव माहिती आहे काय करायचं. चोखोबाला हे काम कष्टाचं वाटायचं, कष्ट पडायचे, म्हणून हा देव काय करायचा. हा देव चोखोबांसोबत ढोरं ओढायचा महाराज. गुरे ओढी, चोख्यासंगे गुरे ओढी. चोखोबा महाराजांसोबत देव गुरे ओढतो महाराज. त्या उंचीनीच्या काहिनीने भगवंता भंगामध्ये सर्व संतांच्या सोबत देवाने जे काम केलं ना, त्यामध्ये आहे आलाय बघा, चोख्यासंगे ढोरे ओढी. ढोरच चोखोबांसोबत ओढायचे. त्यानंतर असं म्हणतात, स्वर्गामध्ये अमृत कलश, आणि तो अमृताचा कलश काहीतरी कारणाने तो विशुद्ध झाला, अशुद्ध झाला, काहीतरी त्या ठिकाणी समस्या निर्माण झाली. आणि मग काय करायचं, अमृताचं काय करायचं. तेव्हा नारदाला विचारलं, नारदा काय करायचं, याला शुद्ध कसं करायचं. नारदाने सांगितलं पंढरपूरला जा, भीमातेरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तिथे जा, तिथे शुद्ध होईल. त्याची लमोकाशी, 4 भुजा त्याशी, बाईला 16,000 रे. तिथे जा, पंढरपूरला जा, तिथे शुद्ध होईल. म्हणजे कुठे जायचं, जा ना देवाजवळ. गेले, इंद्र चंद्र विंद्र सर्व निघाले महाराज, दिंडी घेऊन निघाले आणि देवाजवळ आले. देव कुठे आहे, गाभाऱ्या. देव तर चोखोबाच्या इथं, चोखोबाच्या इथं नामदेवराय सर्व वगैरे सर्व संतांच्या मांदेळीत देव तिथे. म्हणजे जाऊ आता देवाजवळ. देवाला फुरसतच नाही ना इंद्रचंद्राकडे बघायची, कुठं फुरसत आहे त्याला. तो भक्तांमध्ये एवढा रमला की त्याला ना तुम्ही इंद्र कोण, चंद्र कोण, राजा कोण, देव कोण, काही घेणं देणं नाही. मला भक्ताशिवाय दुसरं काही दिसतच नाही. आहे कुठं देव. देव तो कुठे राहणार महाराज, जिथे भक्त, जिथे नामस्मरण तिथे देव. कारण भगवंताने सांगितलं ना, मी तयापाशी पांडवा, मी हार फला किंवा सवा, जेत नामघोष बरवात चाले माझा. आणि नामघोष तर वाळवंटात चालू, चोखोबारायांच्या घरी चालू. मग चोखोबारायन सर्व इंद्रचंद्र तिथे गेले, बघतात तर वाळवंटात कीर्तन चालू आहे. यांना काय कीर्तनाचं घेणं देणं हो इंद्राला, त्याला अमृत आपलं शुद्ध करून पाहिजे. उभाराला सर्व रंगले, पण यांना काय, यांना आपला अमृत कलश. नामदेवरायांकडे गेले, नामदेवरावांनी काय म्हणजे हे अमृत जरा शुद्ध करून पाहिजे. अरे चल जरा, ते काय आम्हाला ते अमृत काही माहिती नाही. या नामामृतापेक्षा दुसरं अमृत आहे काय. देवाचं नाव हेच अमृत आहे. अमृतावणी गोड नाम तुझे देवा. आम्हाला नामामृत माहिती आहे, तुमचं पिण्याचं अमृत माहिती नाही. मग कोणीतरी सांगितलं चोखोबांकडे जा महाराज. चोखोबांकडे अमृत कलश घेऊन गेले. चोखोबाची दृष्टी पडली, असं म्हणतात की अमृत शुद्ध झालं. एवढा अधिकार, यापेक्षा आणखी काय अधिकार असावा महाराज. महाराज वर्णन करतात, चोखियाच्या अंगणी बैसल्या पंगती. चोखोबाच्या अंगणामध्ये पंगती बसल्या, तिथं अमृत कलश दाखवला, शुद्ध झाला. चोखयाच्या अंगी बैसल्या पंगती, स्त्री ते वाढती चोखियाची. डोरे ओढे त्याचे घरी, मीच काम सर्व करी. पण प्रस्थापित लोकांनी चोखोबांना त्रास दिला. चोखोबांच्या अभंगामध्ये तेही वर्णन आलं. चोखोबाराय म्हणतात, धाव गाली विठू आता, धाव गाली विठू आता, चालू नको मंद. बडवे मज मारिती, काय केला अपराध. धाव गाल विठू आता, चालू नको मंद. अशा प्रकारचा त्रास वेदना चोखोबांना झाल्या, पण त्यांनी भगवत भक्ती सोडली नाही महाराज. असे चोखोबाराय, त्यांनी आपल्या जीवनातलं असह्य वेदना, लोकांनी दिलेला त्रास सहन करून भगवत भक्ती केली. मार्मिक असा प्रहार या समाजातल्या व्यवस्थेवर केला. आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध असा चोखोबारायांचा अभंग आहे, उस डोंगा परी रस नोहे डोंगा,
काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, नदी डोंगा परी जल नोहे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा. चोखोबारायांनी त्या वेळेच्या व्यवस्थेवरती प्रहार केला आपल्या अभंगातून. अरे काय तुम्ही विटा 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 जात पात घेऊन बसले. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. चोखा असू द्या रे कुठल्या जातीतला, त्याचा भाव बघा. अरे ऊस कसा वाकडा तिकडा बघू नका, त्यातला रस बघा. नदी कशी वाकडी तिकडी गेली ते बघू नका, त्यातलं जल बघा. तुमचं तीर म्हणजे धनुष्य, धनुष्याची ती कमान जी आहे ती वाकडी आहे ते बघू नका, त्यातून निघणारा बाण कसा सरळ जातो ते बघा. काय महाराज विचार असतील. त्या काळामध्ये अशा एका जातीमध्ये जन्मलेला माणूस जो संत पदाला प्राप्त होतो तसाच होत नाही महाराज. साहित्याची निर्मिती त्या काळामध्ये अशा पद्धतीनं समोर ठेवणं किती मोठं काम असावं. असे चोखोबाराय, या चोखोबारायांचं आज पुण्यतिथी उत्सव आहे महाराज. चोखोबारायांचा पुण्यतिथी उत्सव 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. वैशाख वद्य पंचमीला गुरुवार दिवशी चोखोबारायांचा त्या ठिकाणी चोखोबारायांनी आपला देह सोडला. पंढरपूरला चोखोबारा राहायचे. मंगळवेढ्याला गावकुसाची भिंत बांधायची होती आणि भिंत बांधण्यासाठी पंढरपुराहून सर्व मजूर नेले आणि मजूर नेले. मंगळवेढ्या होते कुसू घालावया, महाराशी नावया दुताले. महाराज समागमे चोखा मेळा गेला, काम ते लागला करावाय. तिथे काम करत असताना गावकुसाची भिंत पडली, अनेक मजूर मेले महाराज. त्या चोखोबारायांना सुद्धा वैकुंठाला जावं लागलं. चोखोबारायांना सुद्धा त्या ठिकाणी मरण म्हणता येणार नाही, पण चोखोबाराही त्या भिंतीखाली दबले महाराज. चोखोबारायांचाही प्राण गेला. इकडे पंढरीनाथाला कळलं, नामदेवरायांना कळलं की चोखोबाचा प्राण गेला. अरे बापरे. नंतर पंचमीच्या दिवशी चोखोबांनी आपला वैशाख वद्य पंचमी सुदिन गुरुवारी प्रयाण करी चोखा. काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती. चोखोबारायांचं प्रयाण झालं महाराज. देवाने सांगितलं, नामदेवा चोखोबाच्या अस्थी घेऊन ये रे. नामदेवराय मंगळवेढ्याला गेले. आता एवढ्या मेलेल्या लोकांमध्ये चोखोबाच्या अस्थी शोधायच्या कशा म्हणून सांगितलं. पारखून घे अस्थी. म्हणजे कशा ओळखू तर देव सांगतात, अरे त्या अस्थी कानाला लाव, ज्यातून विठ्ठल विठ्ठल नाव येईल ना, त्या चोखोबाच्या वस्ती आहे. मग नामदेवरायांनी काय केलं, नामदेवी अस्थी आणल्या पारखुनी, घेती चक्रपाणी पितांबरी. चोखोबाराच्या अस्थी आल्या. वैशाख वद्य त्रयोदशीला त्या अस्थी महाद्वाराच्या समोर पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराच्या समोर आज जे नामदेव पायरी आहे त्याच्या समोर त्याला अस्थी त्या पुरवल्या. तिथे नामदेवरायांनी चोखोबारायांचं पहिलं मंदिर उभारलं. तिथे समाधी स्थळ म्हणून आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आजही आपण पंढरपूरला गेलो, नामदेव पायरीचं दर्शन करतो, चोखोबा महाराजांच्या समाधीचं दर्शन करतो. अरे देवाचं दर्शन नाही झालं तर चालेल, कळसाचं दर्शन, नामदेवांचं दर्शन आणि चोखोबांचं दर्शन घेतलं की जीव कृतार्थ होतो. एवढा महान अधिकार असलेले चोखोबाराय, त्यांची आज पुण्यतिथी आहे, त्यांचं पुण्यस्मरण आहे. अशा चोखोबारायांच्या चरणी आपण सर्वजण दंडवत घालूया, अनंत कोटी त्यांना नमन करूया. चोखोबांच्या चरणी आपणा सर्वांचे नमन करून आजची सेवा चोखोबारायांच्या चरणी अर्पण करू. आणि अर्पण करत असताना माऊली ज्ञानोबारायांपासून तर तुकोबारायांपर्यंत, निळोबारायांपर्यंत जी सर्व संत मंडळी आहे त्यांचंही स्मरण करून ज्ञानोबा तुकारामचं भजन करू, म्हणजे ते चोखोबांचं सुद्धा भजन होईल. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम.
आजची नैमित्तिकी सेवा संत महात्म्यांच्या चरणी अर्पण करून पुन्हा आपण पुढच्या भागात भेटू आपली भारुडावरची सेवा घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री संत चोखा मेळा महाराज की जय.